आपल्याकडे सगळे सणवार जे असतात ते अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने होतात. मग त्याला शास्त्रीय आधार आहे, आध्यात्मिक कारणं आहेत आणि त्या पद्धतीने श्रावण महिना आपण सगळेजण बघतो की श्रावणातले उपवास असतील किंवा श्रावणी सोमवार असेल किंवा एकूणच श्रावण महिना असेल. त्याच्यानंतर गणपती, गौरी, त्यांची पूजा किंवा त्याच पद्धतीचे जे कर्मकांड आहेत त्याच्यामध्ये आपण खूप भक्तिभावाने सगळ्या गोष्टी करतो. नंतर मग घटस्थापनेमध्ये नवरात्रीच्या 9 माळा, नवरात्रीचे उपवास 9 दिवसांचे, कुंकुमार्जन आहे किंवा कुमारिका पूजन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या शास्त्रोक्त आहेत, अत्यंत अध्यात्माला धरून आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण प्रामाणिकपणे करतो. पण महत्त्वाचा मुद्दा येतो की एवढं सगळं करूनसुद्धा बऱ्याचदा हवं ते मिळत नाही. त्याचं कारण मुख्य म्हणजे की मानसिक शांतता, मानसिक शुद्धी, विचारांची शुद्धी आणि चांगले विचार हे जर नसतील तर मग या कर्मकांडांना तितकासा अर्थ उरत नाही. म्हणजे नुसतं एक मेकॅनिकल पद्धतीने केले जातात. पण जर त्याचा खऱ्या अर्थाने जर हे करायचं असेल तर तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं मन हे स्वच्छ आणि निर्मळ असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.